जय महाराष्ट्र मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा शानदार दणदणीत विजय. पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला. मित्रांनो, एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बालेकिल्ल्यात तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आणि एकनाथ शिंदेची सत्ता उलटून त्या ठिकाणी ठाकरेंचे एकूण 17 पैकी 16 उमेदवार जिंकत ठाकरेंनी फडकवला भगवा झेंडा. मित्रांनो, जाणून घेऊया महत्वाची बातमी. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचा कार्यकाळ संपला असला तरी आता मात्र प्रामुख्याने निवडणुका आहेत, त्या म्हणजे सभापती, उपसभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच सहकारी कृषी संस्था या सगळ्यांच्या निवडणुकांना आता वेग आलाय. यानंतर या निवडणुका म्हणजे ग्राउंड लेवलवरील सगळ्यात मोठी कार्यकर्त्यांची कामाची पोचपावती असते. इकडे मात्र मित्रांनो, आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 17 पैकी 16 जागेवरती आपला भगवा झेंडा फडकवलाय. खेड समितीवरती पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा भगवा झेंडा. सभापतीपदी विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत यांची निवड. नेमका काय घडलंय जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंनी ज्या प्रकारे हा विजय संपादित केलाय. खेड पंचायत समितीवरती पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा फडकलाय. तब्बल 20 वर्षांच्या राजवटीनंतर पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते तर उपसभापतीपदी मंगेश सावंत दोन्ही कट्टर कडवट शिवसैनिक यांची निवड झाली आहे. पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहामध्ये ही निवडणूक झाली आणि त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांचे जवळजवळ 16 सदस्य निवडून आलेत. मित्रांनो, सदस्य बिनविरोध निवडून आलेत असा सगळीकडेच गाजवाजा सुरू होता. परंतु त्यावेळी मात्र सभापती, उपसभापती यांची निवडणूक ऐन काळात झाली आणि जिल्हा संपर्क असणारे सचिन अहिर, आमदार बाबाजी काळे यांनी मात्र इथे आपला सगळ्यात मोठा विजय प्राप्त केला. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेने पहिल्यापासूनच या भागामध्ये आपली वरचढ सुरू ठेवली होती आणि या भागामध्ये जवळजवळ 16 सदस्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आले असल्याने त्यांना तिथे कोणच बाजूला सारू शकत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे तिघे एकत्र असताना या भागात मात्र उद्धव ठाकरेंचे नेते असणारे बाबासाहेब काळे, शिवसेना आमदार यांनी या भागावरती आपला दबदबा कायम ठेवलाय. हा भाग खरा उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि इथूनच आता सुरुवात झाली आहे ती ठाकरेंच्या विजयाला. मित्रांनो, यामुळेच पुणे जिल्ह्यामध्ये पहिली पंचायत समिती ही उद्धव ठाकरेंच्या हातात आल्यामुळे ठाकरेंनी आपला गड आता कायमस्वरूपी राखल्याचं या भागामध्ये दिसून येत आहे. एकंदरीत राजकारण जर पाहिलं गेलं तर मित्रांनो, कोणी जरी एकत्र आलं, जरी कोणते जरी पक्ष एकत्र आले तरी निष्ठावान शिवसैनिकांना मात्र ते कधी हारू शकत नाही. सध्या मात्र शिवसैनिकांची ताकद कमी पडते पैशाने आणि आगामी काळामध्ये सगळ्यांचे दिवस बदलतात, कुणाचे दिवस कायमस्वरूपी राहत नाहीत. या उक्तीप्रमाणे आगामी काळात सामान्य शिवसैनिक बरोबरच सोबत सत्ता या समीकरणाचा अंदाज घेऊन आगामी काळात उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वरचढ ठरतील असं या ठिकाणी सचिन अहिर यांनी म्हटलंय. सध्या जरी उद्धव ठाकरेंना मोठे मोठे विजय प्राप्त करता येत नसले तरी हा खेड पंचायत समितीचा विजय मात्र ठाकरेंनी एक हाती वर्चस्व सिद्ध केल्याचं सगळ्यांना जाणवतंय. मित्रांनो, या सगळ्या कारणामुळे महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या बाजूने फिरवण्याची जोरदार चर्चा आहे. एकंदरीत पुन्हा जर पाहिलं गेलं तर ठाकरेंची शिवसेना ही आपल्या पुन्हा एकदा नव्या रूपामध्ये येऊन सामान्य शिवसैनिकांना ताकद देण्याच्या भूमिकेमध्ये उतरलेली आहे. इथे मात्र एकनाथ शिंदेच्या 7 उमेदवारांचा पराभव झालाय. राष्ट्रवादीच्या एकीवर 7 उमेदवारांचा पराभव असून या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे सभापती आणि उपसभापती दोघेही निवडून आल्याने ठाकरेंचा जलवा या भागात कायम असल्याचं सध्या तरी दिसतंय. आगामी काळामध्ये अजून पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्हा परिषद पंचायत समितीवरती ठाकरेंचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत अशी सध्या गर्जना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केलेली आहे. मित्रांनो, हा विजय उद्धव ठाकरेंचा असून हा विजय सामान्य शिवसैनिकांचा आहे. पैशांविरोधात, जनशक्ती विरोधात लढलेली लढाई आपण
जर एकमताने निष्ठेने लढलो तर विजय हा आपलाच होतो हे यावरून पुन्हा एकदा जाहीर झालंय. तर याबद्दल आपल्याला काय वाटतंय? ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येते का? याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.